नाशकात सोन्याला प्रतितोळा 28,000 रुपये इतका भाव मिळाला। नोटबंदीनंतर लगेचच 32,000वरती पोहोचलेला सोन्याचा दर मागणी घटत चालल्यानं हळूहळू खाली उतरतोय। यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ उतार देखील कारणीभूत आहेत। तरीही रोख व्यवहारातील मंदी आणि घटत चाललेली मागणी यामुळे हे दर घसरल्याचं सांगितलं जातंय। पुढील काही दिवस हे दर स्थिर राहतील असा अंदाजही वर्तवण्यात येतोय। नोटबंदीमुळे राज्याचं 20,000 कोटींचं नुकसान झालंय असा गंभीर आरोप विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। तर चिट्ठी ना कोई संदेश लाईन में लगाकर देश तुम चले गए परदेश अशी शायरी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टोला लगावला। विधान परिषदेच्या चर्चेत नारायण राणेंनी देखील सरकारवरती टीका केली आहे। तर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। सभापती महोदय, शेवटी एकच सांगतो, ना चिट्ठी ना कोई संदेश लाईन में लगा के देश तुम चले गए परदेश। सभापती महोदय, हे आता जमणार नाही। पतसंस्थेच्या माध्यमातून एक आर्थिक चळवळ उभी राहील, ती नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुद्धा या निर्णयामुळे झाला। तो कदापिही यशस्वी होणार नाही सभापती महोदय। विनय आपटे प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनेता विनय आपटे यांच्या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्त नोटबंदीच्या विषयावरती परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। चित्रपट नाट्यसृष्टीवरती नोटाबंदीचे परिणाम या विषयावरती मान्यवरांनी आपली मतं मांडली। साठे महाविद्यालयात पार पडलेल्या या परिसंवादात अच्युत गोडबोले, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील बर्वे, भरत दिभोळकर, मुक्ता बर्वे आणि श्रीराम गोडबोले आदींनी सहभाग घेतला। एस्टिमेट प्रमाणे पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे पहिल्या 2 महिन्यामध्ये तरी कमीत कमी ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीचा 1,500 करोड लॉस होईल। त्याचा असं एस्टिमेट आहे की बहुतेक जे काही म्हणाल की मोठमोठे क्लायंट्स आहेत, हिंदुस्तान लिव्हर आहेत किंवा गोदरेज, नेस्ले, कॅडबरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल या सगळ्यांनी आपली कॅम्पेन आयदर कॅन्सल केली आहे किंवा डिफर केली। एकीकडे केंद्र सरकारकडून पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात येणार आहे। कॅबिनेटकडून देखील याला हिरवा कंदील देण्यात आलाय। तर दुसरीकडे या मेट्रोचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे। पुणे महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत बहुमतानं हा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची रवानगी जे रुग्णालयात आता करण्यात आली आहे। मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांवरती उपचार सुरू होते। आता बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांना जे रुग्णालयात पाठवण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपूर्वी भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये फिरत असल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती। त्यानंतर ईडीकडून या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात आली। त्यांना आता जे रुग्णालयात पाठवण्यात आलंय। चिक्की घोटाळा प्रकरणाची पुढची सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे। चिक्की तपासणीच्या 6ही रिपोर्टमध्ये क्लीन चिट देण्यात आली असली तरी हे रिपोर्ट कसे बनतात याबाबत आम्हाला चांगलीच कल्पना असल्याचं यावेळी मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलं। मिड डे मीलमध्ये देखील जनावरांना खायला दिल्या जाणाऱ्या मसूर डाळीपासून जेवण बनवून मुलांना दिलं जातं असं कोर्टानं ठणकावलंय। तसंच सुनावणीची घाई करू नका असे खडे बोल उच्च न्यायालयानं सुनावलेत। सुनावणी दरम्यान सूर्यकांता महिला गृहउद्योगानं आपल्या कामाचे पैसे देण्याची विनंती केली असता त्यावर काहीही बोलण्यास न्यायालयानं नकार दिलाय। नागपूरच्या विधिमंडळ परिसरातल्या उपचार केंद्रात काल विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं। आमदारांचं वजन आणि उंचीच्या प्रमाणात त्यांचं शरीर सुदृढ आहे का हे तपासण्यात आलं। नेत्यांनी शरीर सुदृढ ठेवून कामाचा वेग अधिक वाढवावा अशी यामागची भूमिका आहे। देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात राबवला जातोय। पुण्यात कालपासून 64व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात झाली। एस बल्लेश आणि कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनानं सवाई महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलाय। सनई वादनानंतर गौरी पाठारे यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगली।